हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा हे मी ना तुम्हाला जो हे तिळाचे लाडू करून दाखवणार आहे. कुठून तिळकुट्टा करून हे बघा, आता असा कूळ फोडून घेतला आहे आणि हे तीळ भाजून घेतलेत, चांगले भाजून घेतलेत बरं का. खमंग वास येईपर्यंत भाजायचा आणि त्याचे लाडू तयार करायचे. आता हे ना ह्याच्यामध्ये तीळ टाकलेत, ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा थोडा, हो का, असा गूळ टाकायचा, हो का. ह्याची चटणी पण खूप छान होती, मी व्हिडिओ दाखवायचा विसरले. काय करायचं, तीळ भाजायचे, त्याच्यामध्ये जिरे मीठ टाकायचं आणि मिरची टाकायची आणि ते मिक्सरमधून काढायचे. ह्याची चटणी पण खूप छान तयार होती आणि खूप पौष्टिक असते. रात्रीच मी तिळाची चटणी आणि जवसाची चटणी तयार केली, पण ती व्हिडिओ टाकायचा राहिला, मी एखाद दिवस तुम्हाला टाकेन. आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं. पाहिजे असेल तर आपल्याला ह्याच्यात सुंठ टाकायची, थोडी बडीशेप टाकायची, थोडं जायफळ टाकायचं आणि तूप टाकून लाडू करून ठेवायचे. तूप न टाकलं, तूप टाकायचं नाही मला, का तर तूप टाकलं तर वास येते, म्हणून ह्याच्यामध्ये आणि त्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये ह्या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये तूप टाकणार नाही. बघा किती कलर छान आला आहे गुळाने आणि भाजल्याने. मी वाळूमध्ये शेंगदाणे भाजते, खारमुऱ्यासारखे शेंगदाणे भाजते. आता हे मी चांगलं मिक्सरमधून काढून घेते आणि ह्याची बुकनीच ठेवणार आहे. तुम्हाला एखादा लाडू करून दाखवते. हिवाळ्यासाठी पौष्टिक असतात म्हणून मी करायले. आता हे बघा, ह्या प्रकारे लाडू तयार केले आहेत मी. तिळकुटाचे लाडू आहेत बरं काही. आणि हो काही तिळकुट असा करून ठेवला आहे. ह्याच्यामध्ये मी तूप टाकलेले नाही आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तूप टाकून लाडू करा, खूप पौष्टिक असते. हिवाळ्यात रोज लाडू खायचा ह्याचा. कॅल्शियम वाढवते, डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवते, केसाचे आरोग्य चांगले ठेवते, त्वचाचे आरोग्य चांगले ठेवते आणि खूप पौष्टिक असतात बरं काही लाडू. माझे जर हे तिळापासून तीळ भाजून तिळापासून आणि गुळापासून तयार केलेले लाडू तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे लाडू कसे वाटले. धन्यवाद. हाडाच्या मजबूतीसाठी हे लाडू खूप चांगले असते.